खालापूर तहसील कार्यालयात शासकीय परिपत्रक फाडल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे। गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकाऱ्यांच्या वेळेवर गैरहजेरीबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांशी तहसीलदार अभय चव्हाण यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे। मनसेच्या म्हणण्यानुसार शासकीय अधिकारी वेळेत हजर राहावेत या आशयाचे शासन परिपत्रक तहसीलदारांसमोर दाखवण्यात आले असता ते परिपत्रक फाडून कचरापेटीत टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाल्याचेही सांगण्यात येत आहे। कार्यालय वेळेत उघडत नसेल, अधिकारी हजर राहत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा, असा संतप्त सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणी व्हिडिओ पुराव्यासह खालापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आरोग्य अधिकारीच नाही आणि साहेबांना माहिती पण नाही कुठे गेलेत। नक्कीच माहिती म्हणजे मस्टर असू शकतो, आऊट करून जाणे का आम्ही ह्या ठिकाणी चाललोय, कारण उद्या जर काय अपघात झाला काय झाला तर आपल्या पैशातून त्यांना उपचार देणे, आपल्या पैशातून त्यांना सर्व सोयी करून शासनाच्या फक्त कर्मचाऱ्यांना आणि जे अधिकारी आहेत त्यांना फक्त शासन निर्णयाने सांगितलेलं आहे की बघा तुम्ही वेळेवर या। तो जी अर्ज त्यांना दाखवण्यासाठी आपण आलो असेल, त्यांना देण्यासाठी आलो असेल, आणि तेच अधिकारी आपल्या महाराष्ट्राचा जो विधानसभा जिथं आपले कायदे तयार होतात, GR तयार होतात, त्या GRला जर हे प्रशासकीय लोक जे ते आपले सेवक आहेत ते जर त्यांना कचऱ्याची टोपी दाखवत असेल तर मग अशा तहसीलदारांना आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री यांना मी तुमच्या व्हिडिओमार्फत मी अपील करतो की अशा उर्मट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आमची प्रखरतेने मागणी आहे। साहेब आजकाल निघून जा इथून, व्हिडिओ चालू करायचं नाही, जसं GR आहे आपल्याकडे व्हिडिओ चालू करायचा अशी त्यांनी सांगितलं आणि आम्हाला उचकून लावल्यासारखं केलं। जर आमच्यासारख्यांना जर उचकून लावतात तर सामान्य नागरिकांना तर ते उभे पण नसतील करत।